Hello, dear students. Today we are going to learn a very interesting story from your English Balbharti textbook, and that is lesson number 23, The Two Merchants of Seri. Once upon a time, in a place called Seri, there lived a merchant. एकदा सेरी या ठिकाणी एक मर्चंट राहत होता. मर्चंट म्हणजे काय? तर व्यापारी. He went from town to town selling pots and pans and other things made of brass and tin. आणि तो गावोगावी त्याचे पॉट्स आणि पॅन्स विकायचा. आणि अजून काय विकायचा? तर ब्रास. ब्रास मीन्स वॉट? ब्राईट येलो मेटल मेड बाय मिक्सिंग टू मेटल्स. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून एक पिवळसर कठीण धातू बनवला जातो. त्यालाच पितळ असं म्हणतात. तर पितळ म्हणजेच काय? ब्रास. तर ब्रासपासून बनवलेल्या काही थिंग्स त्याच्याकडे होत्या. त्या थिंग्स तो गावोगावी जाऊन विकायचा. ही ट्रॅव्हल्ड एव्हरी डे विथ अनादर मर्चंट हू ऑल्सो सोल्ड ब्रास अँड टिनवेअर. आणि तो रोज प्रवास करायचा. आणि त्याच्याबरोबर एक अजून मर्चंट होता. तो सुद्धा ब्रास अँड टिनवेअर्स सेल करायचा. टिनवेअर्स मीन्स वॉट? थिंग्स मेड ऑफ टीन. ओके, अ मेटल. बट दिस अदर मॅन वॉज ग्रीडी. पण हा जो दुसरा मर्चंट होता तो ग्रीडी होता. ग्रीडी मीन्स सेल्फिश, स्वार्थी. वेन ही सोल्ड समथिंग ही सोल्ड इट ॲट अ व्हेरी हाय प्राईस. आणि तो जेव्हा काही विकायचा तेव्हा खूप किमतीमध्ये विकायचा, महाग विकायचा. बट वेन ही बॉट समथिंग ही ट्राईड टू गिव्ह ॲज लिटल ॲज पॉसिबल. पण तो जेव्हा कोणती गोष्ट कोणाकडून विकत घ्यायचा त्यावेळेस तो कमीत कमी किमतीमध्ये विकत घ्यायचा. आणि विकताना स्वतःच्या थिंग्स विकताना तो काय करायचा? खूप महाग किमतीमध्ये विकायचा. पण दुसऱ्यांकडून काही घ्यायचं म्हटलं की तो काय करायचा? तो कमीत कमी पैसे द्यायचा. When the two merchants went into a town, they divided the streets between them. आणि हे दोन्ही मर्चंट्स जेव्हा एखाद्या टाऊनमध्ये जायचे त्यावेळेस ते काय करायचे? तर स्ट्रीट्स डिवाईड करून घ्यायचे. म्हणजेच काय? तर मुलांनो, हे मर्चंट्स दोन्हीही सेम थिंग्स सेल करायचे. म्हणून मग त्यांनी आपापसात काय ठरवलं होतं की आपण एखाद्या टाऊनमध्ये गेलो की या स्ट्रीटवर मी जाणार आणि दुसऱ्या स्ट्रीटवर तू जाशील, असं त्यांनी आपापसामध्ये ठरवलं होतं. ईच वन वेंट अप अँड डाऊन द स्ट्रीट्स ही हॅड chosen calling tinware for sale, brass for sale. आणि ते काय करायचे? आवाज द्यायचे. कसा आवाज द्यायचे? tinware for sale, brass for sale. People came out to their doorsteps and bought or trade with them. आणि मग त्यांचा आवाज ऐकून लोक त्यांच्या दरवाजाच्या इथे यायचे. डोरस्टेप्स म्हणजे काय? तर मेन दरवाजाच्या इथे येणे. ठीक आहे. तर मेन दरवाजाच्या इथे यायचे, डोर स्टेप्सवर यायचे आणि थिंग्स विकत घ्यायचे किंवा ट्रेड करायचे. आता मुलांनो, ट्रेड म्हणजे काय? तर फार पूर्वी पैसे यांची संकल्पना नव्हती. फार कमी लोक होते की जे मनी यूज करायचे. मग तेव्हा काय करायचे? कसे व्यापार करायचे? तर आपल्याला एखादी थिंग जर घ्यायची असेल तर त्याच किमतीची आपल्याकडची एखादी थिंग समोरच्याला द्यायची आणि मग त्याची थिंग घ्यायची. याला म्हणतात ट्रेड, देवाणघेवाण. ओके. ओनली आफ्टर वन मर्चंट हॅड फिनिश्ड हिज बिझनेस ऑन दॅट स्ट्रीट डीड द अदर वन मेड हिज राऊंड दॅर. आता एका स्ट्रीटवर एक जण जायचा, ठीक आहे. पण त्या स्ट्रीटवर त्याचा जर बिझनेस झाला, त्याचा व्यापार जर त्या स्ट्रीटवर झाला पूर्ण, तरच मग दुसरा व्यापारी त्या स्ट्रीट्सवर राऊंड मारायचा. ओके. In those days, people did not always use money to buy things. Sometimes they exchanged things of the same value. यालाच ट्रेड म्हणतात. असं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ट्रेड म्हणजे काय. त्यावेळेस लोक पैसे वापरत नसायचे आणि मग काय करायचे? तर थिंग्स एक्सचेंज करायचे. आता एखादी वस्तू जर तुम्हाला विकत घ्यायची आहे तर ती वस्तू तुम्ही घेणार आणि त्याच किमतीची तुमच्याकडची एखादी वस्तू तुम्ही त्या पर्सनला देणार. ओके. इन वन हाऊस there lived a poor old woman and her granddaughter. तिथे एका घरामध्ये एक गरीब म्हातारी बाई राहत होती
आणि तिची ग्रँड डॉटर राहत होती. ग्रँड डॉटर म्हणजे काय, तर नात. ओके. द फॅमिली हॅड वन्स बीन रिच, बट नाव द ओनली थिंग दे हॅड लेफ्ट ऑफ ऑल देअर रिचेस वॉज अ डिश मेड ऑफ गोल्ड. आता ही जी फॅमिली आहे ती फार पूर्वी एकेकाळी खूप श्रीमंत होती. ठीक आहे. पण आता त्यांच्याकडे काहीच नाही आहे. त्यांच्या रिचेसमधले, रिचेस म्हणजे काय, तर वेल्थ किंवा व्हॅल्युएबल थिंग्स. ते जेव्हा श्रीमंत होते तेव्हा त्यांच्याकडे खूप व्हॅल्युएबल थिंग्स होत्या. त्या थिंग्समधलं आता त्यांच्याकडे काय आहे फक्त शिल्लक, तर एक गोल्डन डिश आहे. गोल्ड डिश आहे. ठीक आहे. रिचेस म्हणजे काय, तर वेल्थ or valuable things. However, the grandmother did not know it was a golden dish. पण ती जी ग्रँडमदर होती, आजी होती, त्या आजीला हे माहितीच नव्हतं की ती जी डिश आहे ती गोल्डन आहे, सोन्याची आहे. The dish stood on a shelf among the other pots and pans and was not often used. आणि ही जी गोल्डन डिश होती ती इतर जे पॉट्स आणि पॅन्स त्यांच्याकडे होते त्यांच्यामध्येच ठेवलेली होती आणि ती अशी वापरलीही जात नव्हती, तशीच पडून होती. नाव द ग्रीडी मर्चंट पास दिस हाऊस कॉलिंग, बाय माय वॉटर जार्स, बाय माय पॅन्स, बाय माय टिनवेअर. द ग्रँडडॉटर सेड, ओ ग्रँडमदर, डू बाय समथिंग फॉर मी. मग आता तो जो ग्रीडी मर्चंट होता तो मर्चंट त्या घराच्या समोरून चालला होता आणि काय आवाज देत चालला होता, बाय माय वॉटर जार्स, बाय माय पॅन्स, बाय माय टिनवेअर. आणि मग ती जी ग्रँड डॉटर होती ती काय म्हणाली, ओ ग्रँडमदर, डू बाय समथिंग फॉर मी. ते तिच्या आजीला काय म्हणाली, आजी माझ्यासाठी काहीतरी घे ना, हो की नाही. इथे ही ग्रँड डॉटर आहे आणि तिची आजी आहे. तर ही ग्रँड डॉटर काय म्हणाली की आजी माझ्यासाठी काहीतरी घे ना. माय डिअर, सेड द ओल्ड वुमन, वी आर टू पुअर टू बाय एनिथिंग. आय हॅव नॉट एनिथिंग टू ट्रेड इवन. आजी काय म्हणाली, अगं आपण खूप गरीब आहोत आणि माझ्याकडे आता काहीच नाही आहे, ट्रेड करण्यासाठी सुद्धा काहीच नाही आहे. ट्रेड म्हणजे काय, तर टू एक्सचेंज थिंग्स. ओके, ॲज आय टोल्ड यू बिफोर. तर आजी काय म्हणाली, आता आपल्याकडे आपण खूप गरीब आहोत आणि आपल्याकडे पैसेही नाही आहेत आणि ट्रेड करण्यासाठी पण आपल्याकडे काहीच नाही आहे. ग्रँडमदर, सी, आय हॅव फाउंड दिस डिश अमंग अदर पॉट्स अँड पॅन्स ऑन द शेल्फ. आता ती ग्रँड डॉटर काय म्हणाली की ग्रँडमदर, हे बघ मला ही जुनी डिश सापडली आहे जी आपल्या पॉट्स आणि पॅन्समध्ये शेल्फवर ठेवलेली होती. वी डोंट एव्हर यूज इट, आणि आपण याचा वापरही करत नाही. कॅन वी ट्रेड दिस, आपण ही ट्रेड करायची. परहॅप्स द मर्चंट विल टेक इट अँड गिव्ह अस समथिंग नाईस फॉर इट. आणि बघूयात मर्चंटनी जर ही घेतली तर आणि आपल्याला या बदल्यात काहीतरी छान दिलं तर. The old woman called the merchant and showed him the dish, saying, will you take this, sir, and give the little girl here something for it? आणि आता मग ती जी ओल्ड वुमन होती तिने काय केलं, त्या मर्चंटला आवाज दिला आणि काय म्हणाली की तुम्ही ही डिश माझ्याकडे आहे जुनी, ती घ्याल का आणि या बदल्यात या छोट्याशा मुलीला काहीतरी द्या. The greedy man took the dish and scratched its side with a needle. आता इथे हा जो मॅन आहे तो आहे मर्चंट आणि तो कसा आहे, ग्रीडी आहे, सेल्फिश आहे, स्वार्थी आहे. त्याने काय केलं, नीडल म्हणजे काय, तर सुई, एका सुईने त्या प्लेटला स्क्रॅच केलं आणि स्क्रॅच केल्यानंतरनं त्याला काय जाणवलं, ही केम टू नो इमिडिएटली दॅट इट वॉज अ गोल्डन डिश. ही एक गोल्डन डिश आहे, सोन्याची डिश आहे. बट ही वॉन्टेड टू गेट इट फॉर नथिंग फॉर द ओल्ड वुमन. पण त्याला आता ती डिश गोल्डन आहे हे कळालं होतं, पण ती डिश त्याला त्या ओल्ड वुमनकडून फ्रीमध्ये घ्यायची होती.
त्या बदल्यात, त्या डिशच्या बदल्यात त्याला काहीच द्यायचं नव्हतं. मग त्याने काय केलं? सो ही सेड, "व्हॉट इज दिस वर्थ? नॉट इवन अ कॉपर कॉइन." हे काय आहे? याचं काहीच किंमत नाही आहे. एक कॉपर कॉईनच्या बरोबरसुद्धा नाही आहे. ही थ्रीव द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. आणि त्याने काय केली? ती डिश ग्राउंडवर फेकून दिली आणि निघून गेला. द क्राफ्टी मर्चंट वॉज प्लॅनिंग टू कम बॅक आफ्टर सम टाईम अँड बाय द डिश फॉर अ फ्यू कॉपर कॉइन्स ॲज इफ डुईंग अ ग्रेट फेवर टू द ओल्ड लेडी. बघितलं मुलांनो, किती हा क्राफ्टी पर्सन आहे. क्राफ्टी म्हणजे काय? तर कनिंग, क्लेवर बट डिसऑनेस्ट. क्राफ्टी म्हणजे काय मुलांनो? तर एक असं पर्सन की जे त्यांचं काम काढून घेण्यासाठी चुकीचा मार्ग वापरून कोणतीही गोष्ट करतात. म्हणजेच अयोग्य मार्ग वापरून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी हुशारी करतात, कावेबाजपणा करतात. त्यांना क्राफ्टी असं म्हणतात. ठीक आहे. तर हा मर्चंट क्राफ्टी होता. त्याने काय प्लॅनिंग केलं? त्याला कळालं होतं की या ज्या आजी आहेत, ही जी ओल्ड वुमेन आहे, या ओल्ड वुमेनला माहिती नाही आहे की ही जी डिश आहे ती गोल्डन डिश आहे. आणि त्याने जेव्हा ते निडलनी स्क्रॅच केलं त्यावेळेस त्याला कळून चुकलं की ही डिश गोल्डन आहे. एवढी मौल्यवान, एवढी किमती ही डिश आहे. पण त्याला काय करायचं होतं? त्या डिशच्या बदल्यात त्याला कोणतीही वस्तू द्यायची नव्हती किंवा फार कमी किंमत द्यायची होती आणि ती डिश त्याला घ्यायची होती. त्यामुळे त्याने काय प्लॅन केलं? तो काय म्हणाला त्या आजींना की व्हॉट इज दिस वर्थ? नॉट इवन अ कॉपर कॉइन. की अजिबात याचं काही किंमत नाही आहे, एकदम बेकार डिश आहे, एक कॉपर कॉईनसुद्धा या बदल्यात येऊ शकणार नाही. आणि त्याने ते डिश ग्राउंडवर फेकून दिली आणि तिथून निघून गेला. त्यामागे त्याचं काय प्लॅनिंग होतं? की थोड्या वेळाने परत यायचं आणि ती डिश त्या आजींकडून घ्यायची आणि असं फेवर करायचं, असं दाखवायचं की मी ही डिश घेऊन तुमच्यावर उपकारच करतोय, एक फेवरच करतोय. ठीक आहे. एवढा तो क्राफ्टी होता, एवढा तो ग्रीडी मर्चंट होता. After a while, the honest merchant finished the rounds of his streets and entered the street where the old lady lived. थोड्या वेळानंतर ना ऑनेस्ट म्हणजे काय? तर प्रामाणिक. तो जो प्रामाणिक मर्चंट होता त्याने त्याच्या स्ट्रीट्सवरचे राऊंड्स कंप्लीट केले आणि जिथे ही लेडी राहत होती, ओल्ड लेडी, त्या स्ट्रीटवर आला. He passed her house calling, "Buy my water jars, buy my tinware, buy my brass." आणि त्याने आवाज दिला. काय आवाज दिला? "Buy my water jars, buy my tinware, buy my brass." Okay. The little girl heard him and begged her grandmother to see what this merchant would give for this dish. आणि ती जी ग्रँडडॉटर होती, ती जी छोटी गर्ल होती, तिने या मर्चंटचा आवाज ऐकला आणि ती तिच्या आजीकडे गेली आणि बेग्ड म्हणजे काय? तर रिक्वेस्ट. ओके. रिक्वेस्ट केली तिने आजीकडे की आजी बघूयात आपण हा मर्चंट आपल्याला या डिशच्या बदल्यात काय देतोय. "माय चाइल्ड," सेड द ग्रँडमदर, "द मर्चंट हू वॉज जस्ट हिअर थ्रीव द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. I have nothing else to offer in trade." मग आता ग्रँडमदर काय म्हणाली त्या ग्रँडडॉटरला? "माय चाइल्ड, द मर्चंट हू वॉज जस्ट हिअर थ्रीव द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे." आत्ताच तो मर्चंट आपल्यासमोरून गेला आणि त्याने ही डिश आपल्याकडे फेकून दिली आणि निघून गेला. आणि आता या डिशच्या शिवाय आपल्याकडे काहीच नाही आहे ट्रेड करायला. "But grandmother," said the girl, "this one looks pleasant. Ask him. Perhaps he'll give us something for it." मग आता ही गर्ल काय म्हणते की आजी हा जो पर्सन आहे तो प्लीजंट दिसतोय. प्लीजंट म्हणजे काय? तर प्लीजिंग और पोलाइट. त्याला विचारू, perhaps he'll give us something for it. हा आपल्याला काहीतरी देईल या बदल्यात. "Call him then and show it to him," said the old woman.
आणि ती ओल्ड वुमेन काय म्हणाली, ठीक आहे, बोलव त्याला आणि दाखव त्याला. As soon as the merchant took the dish in his hand, he knew it was of gold. Immediately he said, "This is a golden dish." आणि त्या मर्चंटनी जशी ती डिश त्याच्या हातामध्ये घेतली तेव्हा त्याला लगेच कळलं की ही एक गोल्डन डिश आहे. आणि तो लगेच काय म्हणाला, "दिस इज अ गोल्डन डिश." इट इज वर्थ मोर दॅन ऑल माय मनी अँड ऑल माय वेअर्स. आता हा जो मर्चंट आहे, ऑनेस्ट मर्चंट, तो काय म्हणाला की ही डिश खूप मौल्यवान आहे. ओके, आणि याच्या बदल्यात देण्यासाठी माझ्याकडे इनफ, पुरेसे असे थिंग्स नाही आहेत आणि पुरेसे एवढे पैसेही नाही आहेत. आय विल ब्रिंग इनफ मनी टुमॉरो अँड देन बाय इट फ्रॉम यू. मी उद्या येताना पुरेसे पैसे घेऊन येईल आणि मग तुमच्याकडून ही डिश विकत घेईल. द ओल्ड वुमन वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. आणि आता ती जी ओल्ड वुमन होती ती खूपच सरप्राईज झाली. खूप आश्चर्याचा धक्का बसला ओल्ड वुमनला, कारण की तिला आधी माहीत नव्हतं की ही जी डिश त्यांच्या शेल्फमध्ये खूप दिवसांपासून अशीच पडून आहे ती गोल्डन आहे. ओके, आणि थोड्याच वेळापूर्वी एक मर्चंट येऊन ती डिश फेकून गेला होता आणि ही वर्थलेस डिश आहे, हिचं काहीच मौल्य नाही आहे असं सांगून गेला होता. त्यामुळे आता ही जी ओल्ड वुमेन आहे ती खूप सरप्राईज झाली. शी वॉज इम्प्रेस्ड बाय द ऑनेस्टी अँड गुडनेस ऑफ द मर्चंट. आणि आता ती इम्प्रेस्ड झाली. इम्प्रेस्ड मीन्स वॉट? फीलिंग ॲडमायरेशन फॉर समवन बिकॉज यू थिंक दे आर गुड ऑर ऑनेस्ट. ओके, ती इम्प्रेस झाली. कशामुळे इम्प्रेस झाली? तर त्या मर्चंटमुळे. का बरं? कारण की त्या मर्चंटमध्ये कुठले गुण होते? ऑनेस्टी होती, तो प्रामाणिक होता, हो की नाही? आणि गुडनेस म्हणजे तो खूप चांगला होता. त्यामुळे ती जी ओल्ड वुमेन होती ती इम्प्रेस्ड झाली आणि काय म्हणाली, टेक दिस डिश अँड गिव्ह मी द मनी टुमॉरो. आणि ती ओल्ड वुमेन म्हणाली की ही डिश तुम्ही घेऊन टाका आणि जे काही पैसे होतील ते मला तुम्ही उद्या द्या. द ऑनेस्ट मर्चंट केप्ट ऑल हिज वेअर्स अँड मनी विथ द ओल्ड वुमेन अँड टूक द डिश. आणि तो जो ऑनेस्ट प्रामाणिक मर्चंट होता त्याने मग काय केलं, त्याच्याकडे ज्या काही थिंग्स होत्या सेल करण्यासाठीच्या राहिलेल्या त्या सगळ्या थिंग्स त्याने त्या ओल्ड लेडीकडे ठेवल्या आणि त्याच्याकडचे सगळे पैसे त्याने त्या लेडीकडे ठेवले. फक्त थोडेसेच पैसे त्याने त्याच्याबरोबर घेतले. ही लेफ्ट हिमसेल्फ ओनली इनफ मनी फॉर द बोट राईड दॅट ही हॅड टू टेक ऑन हिज वे बॅक. आणि त्याच्याकडे त्याने थोडेसेच पैसे घेतले. कशापुरते? तर त्याला घरी रिटर्न जाण्यासाठी बोट राईड करून जावं लागतं. मग त्या बोट रायडरला काही मनी द्यावे लागतात. मग त्या बोट रायडरला देण्या इतपत पैसे त्याने स्वतःकडे घेतले आणि बाकीचं सगळं त्याचं जे काही थिंग्स होत्या त्या थिंग्स आणि मनी सगळे त्या ओल्ड लेडीकडे ठेवायला दिले. आफ्टर सम टाईम द ग्रीडी मर्चंट वेंट बॅक टू द हाऊस वेअर ही हॅड सीन द गोल्डन डिश. आणि थोड्या वेळानंतरनं तो जो ग्रेडी मर्चंट होता तो परत आला. कुठे परत आला? जिथे त्याला ती गोल्डन डिश दिसलेली होती. आणि काय म्हणाला, ब्रिंग दॅट डिश टू मी अँड आय विल गिव्ह यू समथिंग फॉर इट. आणि काय म्हणाला की आणा ती डिश आणि मी बघतो त्याच्या बदल्यात मला काय देता येतं आहे का, काहीतरी मी देतो. नो सेड द ग्रँडमदर. आणि आता ग्रँडमदर काय म्हणाली, नाही. यू सेड द डिश वॉज वर्थलेस. तू असं म्हणालास की डिश वर्थलेस आहे, काहीच प्राईज नाही आहे. बट अनदर ऑनेस्ट मर्चंट हॅज पेड अ ग्रेट प्राईज फॉर इट. आणि दुसरा एक मर्चंट आला, त्याने मला या डिशच्या बदल्यात खूप चांगली प्राईज दिली. सो आय गेव इट टू हिम. त्यामुळे मी ती जी डिश होती ती त्याला देऊन टाकली. यू शुड नॉट ट्राय टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ द पुअर अँड नीडी पीपल. तुला असं ॲडव्हान्टेज नाही घ्यायला पाहिजे. जे गरीब आहेत, गरजवंत लोक आहेत, त्यांचं असं ॲडव्हान्टेज नाही घ्यायला पाहिजे. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? टेक ॲडव्हान्टेज मीन्स टू मेक अनफेअर यूज ऑफ समबडीज काइंडनेस एक्सेट्रा टू गेट व्हॉट यू वॉन्ट.
तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांचा गैरफायदा घ्यायचा नाही. ओके, असं ही आजी त्या ग्रीडी मर्चंटला म्हणाली. What could the greedy merchant say? He paid the price for his dishonesty and greed. तर मुलांनो, हा जो ग्रीडी मर्चंट आहे त्याने त्याचा अप्रामाणिकपणामुळे खूप काही गमावलं, हो की नाही? मुलांनो, कधीही कोणत्याही माणसाच्या गरिबीचा किंवा त्याच्या चांगलेपणाचा, चांगुलपणाचा कधीही गैरफायदा घ्यायचा नाही. लेट्स लर्न सम मीनिंग्स फ्रॉम दिस लेसन चिल्ड्रन. Brass. Brass means bright yellow metal made by mixing two metals. दोन मेटल्सला एकत्र करून एक वेगळं मेटल बनवलं जातं, त्याला म्हणतात ब्रास. जसं तांबे आणि जस्त या दोन धातूंच्या मिश्रणातून एक पिवळसर कठीण असा धातू तयार होतो, त्याला पितळ असं म्हणतात. तेच पितळ म्हणजे ब्रास. टीनवेअर मीन्स things made of tin metal. Greedy means selfish, swarthy. Trade means exchange something for something else. Riches means wealth, valuable things. Crafty means cunning, clever but dishonest. मुलांनो, क्लेवर म्हणजे काय तर खूप हुशार, हो की नाही? पण क्राफ्टी म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो? असे लोक किंवा असे पर्सन की जे अयोग्य मार्ग वापरून एखादी गोष्ट मिळवण्यात किंवा साध्य करण्यात हुशार असतात. ठीक आहे, त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी ते चुकीचा मार्ग निवडतात आणि मग त्या मार्गाने ते ती गोष्ट मिळवतात. त्यालाच क्राफ्टी पीपल असं म्हणतात. म्हणजे काय तर कावेबाज. बेग्ड मीन्स रिक्वेस्टेड. ऑफर मीन्स टू गिव्ह. प्लेझंट मीन्स प्लीजिंग और पोलाइट. वेअर्स means articles or things for sale. Impressed means feeling admiration for someone because you think they are good or honest. Worthless means having no value. Take advantage of somebody means to make unfair use of somebody's kindness, etc. to get what you want. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.